दोन्ही तडाखेबंद फलंदाज आहेत. सध्या खेळपट्टीच्या मुख्य डोक्याला फलंदाजी करत आहेत ते सोमा शिंगारे. हा 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 पहिला चेंडूला भिरकावून लावलेला आहे. चेंडू गेलेला आहे वाईडी शिलोंगच्या डोक्यावरून. दणदणीत खणखणीत असा पांडुरंग एंटरप्राइजेस प्रस्तुत मानाचा षटकार. पहिला षटकार आलेला आहे दुसऱ्या चेंडूवरती. यावेळी मात्र सफल होऊन पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र शिरक्षकाच्या पाठीमागे जातोय. फांडलेच्या रिजन मध्येच होता. ओहो इथे मात्र ताळमेळमध्ये गडबड. हा हा ना ना इथे मात्र डायरेक्ट हिटची गरज होती. दोन्ही या ठिकाणी फलंदाजामध्ये ताळमेळ मध्ये गडबड पाहायला भेटलेली. दरम्यान 2 धावा मात्र पळून काढलेल्या आहेत. दोन धावणी धावसंख्या सजवली जात होती. बिनगडी बाद 9 धावा. बसा की बाजूला. सध्या खेळपट्टीच्या मुख्य डोक्याला सोमा संघाचे संघनायक. हो 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 यावेळी मात्र आउटसाइडच्या चेंडूला आउटसाइडच्या रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. इथं मात्र संघाचे संघनायकांना पहिल्या षटकामध्ये मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये तंबूत परतावा लागतोय. यशराज पवार नवीन फलंदाज फलंदाजी करण्यासाठी सज्ज आहेत. पहिल्या झटकामध्ये पहिल्याच ओव्हर मध्ये पहिल्या षटकामध्ये पहिला झटका लागलेला आहे. संघाचे संघनायक तंबूत परतलेले आहेत. दरम्यान फुल टॉस चेंडू होता. हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. चेंडू प्रवास करतो तो लोंगांच्या रिजन मध्ये. दरम्यान एक धाव घेण्याची संधी होती. एकेरी धावणी धावसंख्या सजवली जाते होती 10 धावा दुहेरी अंकामध्ये. पहिल्या षटकातला हा शेवटचा चेंडू आउटसाइड ऑप्शनचा चेंडू होता. तितक्या चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला आहे. चेंडू प्रवास करतो तो डी पेक्षा कव्हरच्या रिजन मध्ये. तिथं मात्र एकेरी धाव मात्र समाधान मानावं लागतं. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या सजवली जात होती 11 धावा 1 गडीच्या मोबदल्यात. पांडुरंग एंटरप्राइजेस प्रस्तुत पंढरपूर प्रीमियर लीग 2026 सध्या या पंढरपूरच्या पावन नगरीमध्ये विठ्ठलरायाच्या या साक्षीने ही टुर्नामेंट सध्या पार पाडली जाते होती स्वेरी कॉलेजच्या मैदानावरती. नवीन गोलंदाज आलेला ते यश लोंढे. डावखोऱ्या फलंदाजाला यावेळी मात्र हलक्या हाताने खेळून काढलेला होता. चेंडू प्रवास करत होता तो डीप स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये. दरम्यान एक धाव मात्र भेटलेले. एकेरी धावांनी वाढती धावसंख्या पोहोचलेली ती 12 धावा. दरम्यान पुढचा चेंडू ऑलसेट दिवसचा चेंडू होता आणि तितक्या चांगल्या पद्धतीनं खेळून काढलेला आहे. इथं मात्र पुन्हा एकदा एकेरी धावेची भर पडते. आता मात्र तडाखेबंद फलंदाज सध्या खेळपट्टीच्या मुख्य डोकाला. हो 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 बल्लेबाज की धुन है, बल्ले की गर्जन है, रन पूरे के पूरे आधे दर्जन है. सीधे बल्ले से गेंदबाज के सर के ऊपर से बिल्कुल बेहतरीन बल्लेबाजी का नमूना पेश करते हुए स्ट्रेट ड्राइव करते हुए तीर भी शर्मा जाएगा. इतना सीधा, इतना साधा, इतना सरल ये शॉट. इस बार एक बार हवाई सफर लगता हुआ मैक्सिमम सिक्सर. चला चेंडू पाठवायचा आदित्य सर. चला आदित्य सर लवकरात लवकर चेंडू पाठवा.
क्या बेहतरीन बल्लेबाजी का नमूना पेश करें यहाँ पर बल्लेबाज आविष्कार। पिछले मैच के अंदर भी देखा था आविष्कार ने चमत्कार ने किया था और इस मैच में भी बेहतरीन बल्लेबाजी का नमूना पेश करते हुए एक और फ्लैट बैट से लगता हुआ छक्का, भीड़ में लगा उसे धक्का कहते, गेंद सीमा रेखा बाहर जाए उसे छक्का कहते। उन 6 रनों के साथ बढ़ता स्कोर 31 रन 1 विकेट के नुकसान पर। इस बार गेंद ने उड़ान भरी है, लैंड क्या करेगी, सीधे के सीधे ग्राउंड के बाहर लैंड करेगी। इस बार पुल करते हुए बेहतरीन छक्का लगाते हुए एक और गगन चुंबी मिलता हुआ कड़ा प्रहार बल्लेबाज के लगता हुआ बेहतरीन चटकार। उन्हीं 6 रनों के साथ 2 ओवर की समाप्ति के बाद 37 रन 37 धावा 1 गडीच्या मोबदल्यात। मागच्या 4 चेंडूमध्ये 4 गगनचुंबी षटकार खेचलेले ते आविष्कार। दरम्यान यावेळी मात्र हो 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 चिमणी उडाली, दूर चेंडी जातो दूर दूर दूर। पुन्हा एकदा मोठा प्रहार, काय फटकेबाजी पाहायला मिळते या दोन्ही फलंदाजाकडून। नक्कीच सोमा शिंगारे 11 इंदापूरची टीम या ठिकाणी फायनलचे प्रबळ दावेदार म्हणाल का हरकत नाहीये। त्या पद्धतीच्या या ठिकाणी त्यांचे फटकेबाजी आणि तितकी चांगली गोलंदाजी पाहायला भेटते। दरम्यान निर्धाव पद्धतीचा चेंडू पाहायला भेटतोय। सिंगल धावेने धावसंख्या सजवली जाते ती 45 धावा 1 गडीच्या मोबदल्यात। सध्या खेळपट्टीच्या मुख्य डोकाला तडाखेबंद फलंदाज आविष्कार व्यक्तिगत या ठिकाणी 27 धावा खेळतात। 7 चेंडूचा मात्र सामना केलेला आहे। याने मात्र वाईड यार्कर टाकण्याचा प्रयत्न न फुलका झालेला चेंडू प्रवास करतो लॉंग ऑफच्या दिशेमध्ये। तिथे मात्र 1 धाव घेण्याची संधी होती। एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकते 46 धावा। ओ हो 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 क्या बेहतरीन बल्लेबाजी का नमूना पेश करते हुए सीधे बल्ले से कड़ा प्रहार, बिल्कुल तीर भी शर्मा जाएगा। इतना सीधा, इतना सादा, इतना सरल, ये खूबसूरत स्ट्रेट ड्राइव। गेंदबाज के सर के ऊपर से जाती हुई गेंद, सिर्फ गेंदबाज उस गेंद को देखते ही रह गए। उन्हें 6 रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर 52 रन। टीम की यहां पर 50 भी कंप्लीट होती हुई 52 रन बन चुके हैं। यशराज के बल्ले से निकलता वो षटकार। इस बार अच्छी वापसी की जा सकती है गेंदबाज की, बिल्कुल ब्लॉक होल की गेंद खोद कर निकालना पड़ा। 1 रन का और इजाफा। अब यहां पर ओवर की समाप्ति होती हुई 3 ओवर की समाप्ति के बाद कुल स्कोर पहुंचता हुआ 53 रन 1 विकेट के नुकसान पर। सोमा शिंगारे 11 इंदापुर वर्सेस मावड़ा 11 कोडवाड़ी, इनके बीच में ये महामुकाबला जारी है। दोनों भी टीम काफी बेहतरीन खेल का प्रदर्शन कर इस मुकाम तक पहुंच चुके हैं। ये लीग का इस हाफ का आखिरी मैच है। कौन जीतेगा ये मात्र देखने वाली बात। हो इस बार एक बार गेंद ने उड़ान भरी है। एक बार और लैंड करेगी सीधे की सीधे सीमा रेखा के पार, लगता हुआ गगनचुंबी षटकार। 6 रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर 59 रन 1 विकेट के नुकसान पर। हो पाण्याला म्हणतात द्रव्य, फलंदाजाचा फटका भव्य आणि दिव्य। पुन्हा एकदा 6 धावांची एक ठिकाणी भर पडते। 6 धावांनी धावसंख्या तट मजल मारली होती 65 धावा। 2 चेंडू 2 गगनचुंबी षटकार, 1 गोलंदाजाच्या डोक्यावरून 1 डीप स्कोलरच्या डोक्यावरून हा चेंडू। यावेळी मात्र निर्धाव पद्धतीचा चेंडू पाहतोय आपण। हो
इथं मात्र एक्स्ट्रा केअरच्या डोक्यावरून पंचांचे दोन्ही हात आबाळाच्या दिशेने निर्णय होतो तो 6 धावांसाठी पुन्हा एकदा खेचलेला षटकार 6 धावांनी धावसंख्या थट्ट नजर मारतो ते 71 धावा एकडीच्या मोबदल्यात नक्कीच या ठिकाणी चांगलं खरपूस समाचार घेताना पाहत होतो गोलंदाजाचं तर मात्र फुल्लरचा चेंडू होता लॉंगॉनच्या दिशेमध्ये खोळून काढलेला 1 धावेची भर पडते एकेर धावणी धावसंख्या सजवली जात होती 72 धावा शेवटचं चेंडू शिल्लक षटकातलं 4थ्या षटकातलं शेवटचं चेंडू आविष्कार यांच्यासाठी ओ हो 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 काय चेंडू होता अशाच पद्धतीचं गोलंदाजी मात्र करावी लागेल मावळा 11 कोडवाडी संघाला दरम्यान षटकाची समाप्ती झालेली आहे 4 षटकाची समाप्ती 72 धावा 1 गडीच्या मोबदल्यात सुशांत जगताप हो 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 मिनी हेलिकॉप्टर चालवण्याचा प्रयत्न आणि तितकं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतोय इथं मात्र दिशाहीन चेंडू पंचांची दुनिया जमिनीला समांतर म्हणजे समांतर धावेची भर पडते हो हो पुन्हा एकदा मिनी हेलिकॉप्टर लँड मात्र चांगलं झालेलं नाही उड्डाण पण तितकं चांगलं झालेलं नव्हतं निर्धार पद्धतीचा चेंडू पाहायला भेटतोय नक्कीच प्रथम फलंदाजी करताना चांगली सुरुवात भेटलेली आहे 74 धावावरती नजर मारलेले इथं मात्र आविष्कार यांची विकेट पडलेली आहे खूप मोठा या ठिकाणी मासा जाळ्यामध्ये अडकवलेला आहे बड़ी मछली जाल में फंसी है गेंदबाज की चेहरे पर हंसी है वेंकटेश ने वहां पर कोई भी गलती नहीं की लॉन्ग ऑन के क्षेत्र के अंदर बेहतरीन क्षेत्ररक्षण का मुजाहरा करते हुए वेंकटेश अपनी टीम के लिए योगदान देते हुए विकेट दिलाने के योगदान के अंदर इथं मात्र धावबाद होऊन निराश होऊन फलंदाजाला तंबूत परतावा लागतोय पाच षटकाच्या समाप्तीनंतर 82 धावा 3 गणीच्या मोबदल्यात मागचं षटक 10 धावाचं राहिलेलं
तो मात्र पुन्हा एकदा 4 धावांची भर पडतीये. 4 धावांनी धावसंख्या थेट मजल मारतीये. ती 86 धावा 3 गणीच्या मोबदल्यात शेवटचे षटक प्रगती पथावर होते. शेवटचे 5 चेंडू मात्र शिल्लक आहेत. इथं मात्र विकेट पडतीये. इथं मात्र विकेट पडते. इथं मात्र थोडं गाडी पटरावरती सरकताना पाहतोय आपण. अजयच्या बॅट मधून यश माफ करा यश बॅट मात्र गगनचुंबी षटकार पाहायला भेटलेला. यश बॅट मधून निघालेला. पुन्हा एकदा बिग हिट चांगला तिथे प्रयत्न होता. प्रयत्न मात्र यशस्वी ठरताना पाहतोय. पंचांचा निर्णय होतो चौकार. 4 धावांसाठी खेचलेला. 4 धावांनी धावसंख्या थेट मजल मारते ती 100 धावा 4 गडींच्या मोबदल्यात. यश व्यक्तिगत या ठिकाणी 54 धावावरती घेत आहेत. काय फटकेबाजी केलेले आहेत. 17 चेंडू मध्ये दणदणीत खेळ खेळी सणसणीत असं पुन्हा एकदा पाहतो आपण. षटकार 6 षटकाची समाप्ती झालेली आहे. 106 धावा पुन्हा एकदा धावसंख्येवरती सजवलेल्या आहेत 4 गडींच्या मोबदल्यात. 60 धावांची तडाखे बंद फलंदाजी केली होती यशराज. यशने आपलं राज दाखवलेले फलंदाजी करताना. चौकार षटकारांची आतिषबाजी करताना. 60 धावांची तडाखे बंद फलंदाजी करताना यशराज. चला कुर्डवाडी संघाचा एक अतिरिक्त खेळाडू लवकरात लवकर समालोचन कक्षाकडे यायचा आहे. मावळा 11 कुर्डवाडी संघ अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षाकडे पाठवायचा. चला थोडं स्पीड अप घ्यायचंय. 107 धावांचा पाठलाग करायचंय. थोडं लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. ठीक
20 मिनिटांमध्ये हा सामना संपवायचा आहे, याची मात्र नोंद घ्यायची आहे. कुर्डुवाडी संघाचे अतिरिक्त खेळाडू अजून पण नाही आलेले आहे. 5 धावांची तुम्हाला पेनल्टी लावली जाईल, याची मात्र नोंद घ्यायची आहे. अतिरिक्त खेळाडू पाठवा लवकरात लवकर. बॅट्समनची नावं या ठिकाणी सांगण्यासाठी अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षाकडे यायचा आहे. यामुळे मात्र पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये तंबूत परतायत आविष्कार. तिथे मात्र कोणती चूक होताना पाहत नाहीये. यशरक्षण करत असताना नक्कीच या ठिकाणी कौतुक करावं तितकं कमी आहे त्या अष्टपैलू खेळाडूचं म्हणजेच आविष्कारांचं. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका मारायच्या नादामध्ये तंबूत परतलेला ते आशिष. नवीन फलंदाज येत आहेत, पाहूयात कशा पद्धतीचं फटकेबाजी करतात. कारण 106 धावा काढलेल्या आहेत, तब्बल 107 धावांचं मात्र पाठलाग करायचा आहे. पाठलाग मात्र कशा पद्धतीने करतात ते मात्र पाहावं लागेल. पाठलाग करत असताना पहिल्याच चेंडूवरती मात्र मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये तंबूत परतले ते एक तलाकेबंद फलंदाज आशिष. या आशिष यांची विकेट गेलेली आहे, म्हणजेच अर्ध संघ तंबूत परत गेलेला म्हणायला काय हरकत नाहीये. मात्र सूट करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न मात्र तिथे फसलेला. निर्धार पद्धतीचा चेंडू पाहायला भेटलेला आहे. इथे मात्र आउटसाइड अष्टमचा चेंडू होता, चेंडू हवेमध्ये आणि अशाच पद्धतीनं मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये पुन्हा एकदा इथं फलंदाज तंबूत परततोय. आउटसाइड अष्टमचा चेंडू होता, आखूड टप्प्याचा चेंडू होता. फ्रंट फुटला येऊन या ठिकाणी फटका सजवण्याचा प्रयत्न आणि चेंडू गेलेला होता तो एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये. डी पेक्षा कव्हरच्या क्षेत्ररक्षकाकडून कोणती चूक झालेली नाहीये. दरम्यान इथं गडी बाद होताना पाहतोय आपण. सदरची टुर्नामेंट माननीय श्री आदित्य कुलकर्णी सर्व मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमानं ही टुर्नामेंट सध्या प्रगतीपथावरती आहे. पांडुरंग एंटरप्राइजेस प्रस्तुत पंढरपूर प्रीमियर लीग 2026 पहिले पर्व सोरी क्रिकेटच्या मैदानावरती खेळली जाते. यामुळे मात्र ब्लॉक होलचा चेंडू, लो फुलटॉस चेंडू म्हणायला काय हरकत नाही, ओव्हर पिचचा चेंडू म्हणायला काय हरकत नाहीये. एकेरी धावेची मात्र भर पडलेली आहे. एकेरी धावेने धाव संख्या सजवली जात होती 1 धावा 2 गडींच्या मोबदल्यात. ओहो, इथं मोठा फटका सजवला आहे. इथं मात्र षटकार खेचलेला आहे. पहिल्या षटकामध्ये षटकार खेचलेला आहे. नक्कीच या ठिकाणी भलं मोठं लक्ष आहे, पण लक्षाचं या ठिकाणी पाठलाग मात्र करावा लागेल. हार मानून चालणार नाहीये. पहिल्याच ह्याच्यामध्ये षटकामध्ये 2 गडी मात्र गमावलेले आहे, तरी बाकीचे खेळाडू या ठिकाणी षटकार चौकार लगावण्यासाठी माहीर आहेत आणि त्याचंच एक उदाहरण पाहायला भेटते ते फलंदाजाकडून. हो चेंडू सीधा या ठिकाणी समालोचन कक्षाकडे येतोय. सावधानसाठी पुन्हा एकदा षटकार खेचलेला आहे. 2 चेंडूवरती 2 गगनचुंबी षटकार. ओव्हरची समाप्तीनंतर 13 धावा 2 गडींच्या मोबदल्यात. ज्या पद्धतीने मागचे 2 षटकार खेचलेले आहेत, नक्कीच या ठिकाणी या संघामध्ये दमकम आहे म्हणायला काय हरकत नाहीये. नौका संघ आहे, अंडर 19चा संघ आहे आणि त्याच पद्धतीनं अतिशय नक्कीच मी म्हणत होतो मोठे फटके मारण्यासाठी माहीर आहेत आणि त्याचंच एक चांगलं प्रदर्शन पाहायला भेटतोय तो यंग टॅलेंट कडून. अशाच पद्धतीचं खेळ प्रदर्शन करावं लागेल मावळा 11 कुंडूवाडी संघाला.
हो 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 इथे मात्र चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक नक्कीच नाहीये. निर्जन स्थळी जाऊन चेंडू विसावतोय. एक धाव मात्र नक्कीच भरतायत. एकेरी धाव संख्या सजवली जाते ती 20 धावा. हिमालय एवढं लक्ष आहे, लक्ष मोठं आहे, पण हार मानायची नाही, प्रयत्न मात्र करायचंय. त्या हिमालय एवढं लक्ष्याचं पाठलाग करायचं, हिमालय चढायचं म्हणल्यावर प्रयत्न मात्र करावा लागेल. प्रयत्न करत आहेत दोन्ही फलंदाज. दरम्यान एक धावेची भर पडते पुन्हा एकदा. एकेरी धाव संख्या सजवली जाते ती 21 धावा 2 गडींच्या मोबदल्यात. अजून पण हा सामना जिंकण्यासाठी तब्बल 86 धावांची गरज आहे. 27 चेंडू मात्र शिल्लक आहेत. चौकार षटकारांची आतिषबाजीची गरज असताना इथं मात्र नक्कीच नाही. इथं मात्र अतिरिक्त धावा भेटतायत. नक्कीच चतुराई चपळ पाहायला भेटतोय. जिथे एक पण धाव व्हायला नको पाहिजे होतं तिथे 2 धावा भेटतायत. नक्कीच चांगली रनिंग बिटवीन विकेट म्हणायला काय हरकत नाही. दोन्ही फलंदाजाकडून थोडस या ठिकाणी फलंदाजाला क्रॅम्प आलेला आहे असं प्रतीत होते. टू बॉल टू गो. सर एक जार पाठवा की इकडे. ओके. दरम्यान पुढचा चेंडू यावेळी मात्र हलक्या हाताने खेळून काढलेला होता. ऑफसाईडच्या दिशेमध्ये सिंगल धाव मात्र भेटलेले शेवटचे चेंडू षटकातलं. तर मात्र धाव नक्कीच नाहीये. पंचांची दोन्ही समांतर म्हणजेच अवंतर धावेची भर पडते. अवंतर धावेने धावसंख्या सजवली जाते ती 25 धावा 2 गडींच्या मोबदल्यात. हो 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 काय कडा प्रहार केलेला आहे चेंडू आभाळाच्या दिशेने आणि त्याच स्वरूपात खेळाडूला पण सीमारेषेच्या पलीकडे घेऊन गेलेला आहे. दणदणीत खणखणीत असा पंढरीपूर प्रीमियर लीगचा मानाचा षटकार खेचलेला आहे. त्याच पद्धतीचं षटकाराची चौकाराची नितांत गरज आहे कुडोरी संघाला. तर मात्र थांबायचं नाही गड्या. चौकार षटकारांची आतिषबाजी करायची आहे. आज सामना जिंकायचा असेल तर. आणि त्याच पद्धतीने चांगली गोलंदाजी मात्र इंदापूर संघाला करावं लागेल. बाळा जगताप व्यक्तिगत पहिलं षटक संघासाठी, तिसरं षटक घेऊन आलेलं आहे. हो 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 फुल टॉस पहिल्या चेंडूवरती बिग हिट पाहायला भेटलेला आहे. 6 धावांनी धावसंख्या मारती ती 37 धावा 2 गडींच्या मोबदल्यात. का फटकेबाजी पाहायला भेटतोय. नक्कीच मी म्हणत होतो चौकार षटकारांची आतिषबाजी व्हायला पाहिजे होती आणि त्याच पद्धतीने चौकार षटकारांची आतिषबाजी होताना पाहतोय. हो 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 मात्र पुन्हा एकदा चेंडू गगन भरारी पाण्याला म्हणतात द्रव्य. फलंदाजाचा फटका भव्य आणि दिव्य. पुन्हा एकदा 2 चेंडूवरती 2 षटकार खेचले आहेत फलंदाज. नक्कीच अजून पण हा सामना टप्प्यात आहे. 22 चेंडूमध्ये 63 धावांची गरज. हो 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 काय फटकेबाजी आहे. रुबाबदार फलंदाजाचा धमाकेदार फटका. गोलंदाजाला 440 वरचा झटका दिलेला आहे. 3 चेंडू 3 षटकार. 49 धावती धावसंख्यामध्ये मारलेले 21 चेंडू 58 धावांची गरज आहे. 21 चेंडू 58 धावांची गरज. नौके फलंदाज आहेत, तरुण फलंदाज आहेत, अंडर 19 चे प्लेयर आहेत.
कुर्डुवाडीचा संघ, कुर्डुवाडीचा म्हणल्यावर कृष्णा सातपुते नाव आठवतोय आपल्याला. त्या महान व्यक्तीचा हा संगीत पंढरपूर प्रीमियर लीग खेळतोय. इथं मात्र मी हेलिकॉप्टर चालवण्याचा प्रयत्न, इथं मात्र चेंडू प्रवास करतो तो डी पेक्षा कव्हरच्या रिजन मध्ये. एक धाव मात्र भेटतीये. एकेरी धावणी धावसंख्या सजवली जाते ती 50 धावा संघाच्या ठिकाणी अर्धशतक पूर्ण होतोय. हो चेंडू हवेमध्ये कनेक्शन व्यवस्थित झालेलं नाहीये. क्षेत्ररक्षक येतोय. इथं मात्र जेल टिपला जातोय. इथं मात्र मोठा फटका लागताना पाहतोय. चुकीच्या वेळी या ठिकाणी फलंदाज झेलबाद होऊन तंबूत परत आहेत. चांगली फटकेबाजी होत होती. चौकार षटकार लगावत होते. दरम्यान मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात तंबूत परतलेले ते फलंदाज. या टुर्नामेंटला आपल्याला सहकार्य जे करत आहेत पहिल्या दिवसापासून वेळात वेळ काढून या ठिकाणी आपल्या सोबतीला जोडलेले आहेत ते अजित अभंगराव सर यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सरांचं या ठिकाणी खूप खूप आभार तसेच अभिनंदन. अजून पण हा सामना जिंकण्यासाठी एकोणीस चेंडूमध्ये तब्बल 57 धावांची मात्र गरज आहे. पहिल्या चेंडूवरती मात्र मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यान षटकाची समाप्ती झालेली आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 50 धावा धावसंख्या अस्थिरावलेली आहे. 18 चेंडू 57 धावांची गरज आहे. 18 चेंडू 57 धावा हे होत असतात आपण पाहतोय ते IPLच्या सामन्यामध्ये तसेच T20 क्रिकेटच्या इतिहासामध्ये पाहिले तर 18 चेंडूमध्ये 57 का तब्बल 63 धावा पण बनवल्या गेलेल्या आहेत. मग 18 चेंडूमध्ये 57 धावा हे बनू शकतात. हे मात्र दोन्ही फलंदाज थोडे डोक्यात समीकरण चालवायचंय. कशा पद्धतीने आपण हे 57 धावांचा पाठलाग करू ते मात्र पाहावं लागेल. इथं मात्र संघाचे संघनायक आशिष या दोन्ही फलंदाजाला काहीतरी कान मंत्र देताना पाहतोय आपण. ते कान मंत्र काय असेल ते मात्र पाहावं लागेल. 18 चेंडू 57 धावांची गरज कुर्डुवाडी संघाला हा सामना जिंकण्यासाठी आणि तितकी चांगली गोलंदाजी मात्र इंदापूर संघाला करावा लागेल. हो इथं मात्र रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर म्हणजेच अवांतर म्हणजेच तब्बल 2 धावा धरतायत. बॉलर कोण आला तो? विशाल आहे का? मग नंतर काय काय वाईट. दरम्यान 4 धावांची पुन्हा एकदा भर पडतीये. 4 धावांनी धावसंख्या सजवली जातीये. ती 56 धावा 3 गुणांच्या मोबदल्यात अजून पण सामना जिंकण्यासाठी 51 धावांची गरज आहे. 15 चेंडू मात्र शिल्लक आहेत. 15 चेंडू 51 धावांची गरज आहे. या षटकामध्ये मोठे फटके पाहायला भेटलेले नाहीये. ते नक्कीच चांगली गोलंदाजी म्हणायला काय हरकत नाही गोलंदाजाकडून. दरम्यान पुन्हा एकदा एकेरी धावेची भर पडते. एकेरी धावेने पुढे सरकते. धावसंख्या 57 धावा 3 गडींच्या मोबदल्यात विशाल धोत्रे यांची चांगली गोलंदाजी म्हणायला काय हरकत नाहीये. 20 धावा दिलेल्या आहेत 2 षटकामध्ये. दुसरे षटक प्रगतीपथावरती असताना आणि तब्बल 2 गडी मात्र तंबूत परतवलेले आहेत ते विशाल धोत्रे. सध्या गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी करत आहेत. इथे मात्र हा सामना इंदापूर संघाकडे झुकताना पाहतोय आपण. आता मात्र थोडं लक्ष कठीण होताना पाहतोय. झुंज मात्र अतिशय चांगलीच देत आहेत हे नौके खेळाडू. कुर्डुवाडीचे शेवटचा चेंडू होता षटकातला निर्धाव पद्धतीचा चेंडू. दरम्यान षटकाची समाप्ती झालेली आहे. म्हणजेच 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या थेट मजल मारत होती. 58 धावा 3 गडींच्या मोबदल्यात. मागच्या षटकामध्ये मात्र 8 धावा खर्च केलेल्या होत्या. आता मात्र 6 चेंडूमध्ये तब्बल 12 चेंडूमध्ये 49 धावांची गरज आहे. 12 चेंडू 49 धावांची गरज. आविष्कार सध्या गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी करण्यासाठी आलेला आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा जारी करताना पहिल्या चेंडूवरती अपील होतीये. निर्धाव पद्धतीचा चेंडू पाहायला भेटतोय आपण. काय फटका सजवलेला आहे डाऊन दी ट्रॅक.
आणि त्याच सहाय्याने खेचलेला जबरदस्त प्रहार, चेंडू सीमारेषेच्या पार केलेला जबरदस्त वार, 6 धावांसाठी षटकार. 6 धावांनी धावसंख्या थट्ट मजल मारत होती 64 धावा 3 गडींच्या मोबदल्यात. अजून पण हा सामना जिंकलेला नाही, या ठिकाणी संपलेला नाहीये. या ठिकाणी निराशा येत नक्कीच फलंदाज एकच धावेची या ठिकाणी भर पडते. एकेरी दुहेरी धावेने काय होणार नाही. चौकार षटकारांची मात्र आतिषबाजी करावी लागेल. 9 चेंडूमध्ये तब्बल 42 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडूवरती चौकारांची गरज आहे. ओहो, इथं मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न मात्र तिथं फसलेला. क्वाट बँकची अपील पुन्हा एकदा होती. त्या अपील मध्ये उत्साह जास्त होता, विश्वास अजिबात नव्हता. पंचांनी निर्णय तो फिटाळून लावला. ओहो, इथं मात्र नो बॉलचा इशारा आलेला आहे. नक्कीच या ठिकाणी पुढचं चेंडू मात्र फ्री हिट असेल. अजून पण 66 धावावरती धावसंख्या स्थिरावलेली आहे. ओ हो 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 हो, काय शॉट आहे. वारे पट्ट्या, टप्प्यातला चेंडू होता. पट्ट्याने अगदी टप्प्यात कार्यक्रम करताना 6 धावांसाठी 2 मिनिट खणखणीत सणसणीत असा पंढरपूर प्रीमियर लीगचा खेचलेला मानाचा षटकार. 6 धावांनी धावसंख्या थट्ट मजल मारत होती 72 धावा 3 गडींच्या मोबदल्यात. अजून पण हा सामना जिंकण्यासाठी 7 चेंडूमध्ये 35 धावांची गरज आहे. 7 चेंडू 35 धावांची गरज आहे. नक्कीच क्रिकेट म्हणजे हा खेळ असा आहे, काही पण होऊ शकतं. अनिश्चित खेळ म्हणून ओळखलं जातं. हो 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 हो, पुन्हा एकदा गगन भरारी, पुन्हा एकदा फिरवलेला मिक्सर, खेचलेला सिक्सर. मागच्या 2 चेंडूवरती 2 षटकार खेचून सामन्याचं रंग थोडं बदलताना पाहतोय. कुर्डुवाडी संघाला अजून पण सामना जिंकण्यासाठी 6 चेंडूमध्ये 29 धावांची गरज आहे. 6 चेंडूमध्ये 5 षटकारांची गरज आहे. इथे मात्र थोडं किस्मत तुमच्या सोबतीला पाहिजे. इथे जर एखादा दुसरा जर नो बॉल वाईट जर पडला तर नक्कीच तुमच्या हातामध्ये मॅच म्हणायला काय हरकत नाही. 6 चेंडू 5 षटकारांची गरज. यश पवार यांच्यावरती मदार येऊन सोपवलेली आहे. पहिला चेंडू अचूक टप्प्याचा मारा. इथं मात्र धावबाद होत आहेत. थोडं आळसपणा या ठिकाणी महागात पडताना पाहतो तो फलंदाजाला. 5 चेंडूमध्ये आता मात्र 5 षटकारांची गरज आहे. 29 धावांची गरज आहे. 5 चेंडू मात्र शिल्लक आहेत. नक्कीच थोडं कठीण आहे, पण म्हणलं जातं ना, मुश्किल आहे लेकिन नामुमकिन नाहीये. 5 षटकार 5 चेंडूमध्ये होऊ शकतात. पाहूया. ओहो, इथं मात्र निर्धाव पद्धतीचा चेंडू. इथं मात्र 4 लिगल डिलिव्हरीची गरज आहे. इथं मात्र 4 लिगल डिलिव्हरीची गरज असताना चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षण त्याच्या खाली येत आहेत. अतिशय उत्कृष्ट पद्धतीचे क्षेत्ररक्षक आहेत लॉंगॉनच्या रिजन मध्ये. त्यांच्याकडून कोणती चूक झालेली नाही आतापर्यंत या सामन्यामध्ये 3 कॅच त्यांनी धरलेल्या त्या लॉंगॉनच्या रिजन मध्ये. दरम्यान 5 गडी मात्र तंबूत परतलेले आहेत. 19 धावापर्यंत मजल मारलेले ते कुर्डुवाडी संघाचे नौके या ठिकाणी नक्कीच फलंदाज आहेत, नौके खेळाडू आहेत. अंडर 19 चे प्लेयर आहेत सर्वजण या ठिकाणी. आता त्यांचं मला वाटतंय परीक्षा संपूर्ण या ठिकाणी हा सामना खेळण्यासाठी आलेला आहे. दरम्यान 5वा चेंडू या षटकातला. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. पुन्हा एकदा एकेरी धावेची निश्चितच भर पडेल. या षटकामध्ये फक्त आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केलेल्या आहेत. नक्कीच यश पवार यांची चांगली गोलंदाजी म्हणायला काय हरकत नाहीये. ज्या पद्धतीची गोलंदाजीची अपेक्षा होती, शेवटच्या चेंडूवरती मात्र षटकार खेचलेला आहे आणि या षटकाराने सामन्याची समाप्ती झालेली आहे. हा सामना मात्र 20 धावांनी जिंकलेला आहे तो इंदापूरचा संघ.